पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मतदारांनी भाजपला बहुमतांनी निवडून दिलं। मोदी लाटेमुळे भाजपच्या उमेदवारांना फायदा झाला, तर याच लाटेमुळे इतर पक्षांच्या अनेक विद्यमान नगरसेवकांना पराभव सहन करावा लागलाय। पुण्यात सर्वात चुरशीची लढत ठरली ती प्रभाग क्रमांक 16 ची। भाजपचे गटनेते गणेश बिडकर विरुद्ध काँग्रेस पुरस्कृत रवींद्र धंगेकर। मोदी लाटेतील विजयी उमेदवार ठरलेल्या रवींद्र धंगेकर यांच्याशी बातचीत केली आमची प्रतिनिधी अश्विनी जाधव केदारी हिनं। पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अत्यंत चुरशीची ठरलेली लढत म्हणजे भाजपचे गटनेते गणेश बिडकर प्रभाग क्रमांक अर्थात 16 आणि काँग्रेस पुरस्कृत रवींद्र धंगेकर यांच्यातली ही लढत होती। अनपेक्षित किंवा अपेक्षित काही खरं तर आपण म्हणू शकतो अतिशय म्हणजे भाजपच्या लाटेमध्ये ज्यांनी दमदार विजय मिळवलेला आहे ते म्हणजे रवींद्र धंगेकर। ते स्वतः विजयी उमेदवार आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं त्यांच्या पहिल्या काय खरं तर भावना आहेत या आपण जाणून घेऊया। मनापासून अभिनंदन तुमचं, खूप मोठा विजय खरं तर आज तुमचा मानला जातोय। संपूर्णतः पुण्यामध्ये फक्त पुणे नाही राज्यभरामध्ये भाजपची लाट कायम असल्याचं खरं तर आज दिसून आलेलं आहे। या लाटेमध्ये तुमचा विजय झालेला आहे। खरं तर ही लढाई जनता आणि भारतीय जनता पार्टी अशी होती। मी ज्यावेळेला पहिल्यांदा निवडणूक ज्या दिवशी लढवणार फॉर्म भरला त्यावेळेला मला बाईटमध्ये मी हेच सांगितलं की ही निवडणूक मी लढत नाही, माझ्या वार्डाची जनता निवडणूक लढवते। आणि मला विश्वास आहे, मी 30 वर्ष एकदम प्रामाणिक काम केलेलं आहे। माझं वार्ड हा माझं कुटुंब, माझ्या मुलासारखं प्रेम माझ्या कुटुंब मी वार्डातल्या लोकांवर केलं। म्हणजे ज्येष्ठ नागरिक असतील, महिला भगिनी असतील, युवक वर्ग असतील, रात्री 2ला फोन केला तरी मी त्यांच्या हाकेला धाव दिलेली आहे। आणि कुठलाही स्वार्थ त्याच्यामध्ये नाही, कोणाचा आयुष्यभरात चहा पिला नाही आणि सातत्यानं कामात मी अडकून जनतेची सेवा केलेली आहे। आणि जे जनतेला पाहिजे ते जनतेला देण्याचा प्रयत्न केला आहे। कधी जनतेकडे कानाडोळा केला नाही। एखादा नागरिक जर चिडून आला तर त्याला गोड बोलूस तर तो कसं मला चांगलं म्हणतोय इथपर्यंत त्याच्यावर काम केलं। आणि मला विश्वास आहे, मी पहिल्या दिवशी मी म्हटलो की एक धनशक्ती आणि एक जनशक्ती, जिथं अख्खी सत्ता, पोलीस खातं आणि करोडो रुपयाची माया त्या वार्डामध्ये अशी फिरत असताना सुद्धा जनतेने मला स्वीकारलं आहे। म्हणजे ह्याचा हेतू एकच आहे की माझ्या कामाची पावती जनतेने मला दिलेली आहे। आणि आपण म्हणतो की माझ्या 7 पिढ्याही पुढं त्यांचे उपकार विसरणार नाहीत, कारण मी फाटक्या झोळीचा कार्यकर्ता आहे। मी कायम सातत्याने जनतेला जे माझ्या जवळ आले ते जनतेच्या पात्रात टाकलेलं आहे। आणि मी कधी गर्व केलेला नाही, एक प्रामाणिक काम करत गेलो। जो मायाबरोबर आला त्याला घेतला, जो नाही आला त्याच्याही घेतला। आणि सातत्यानं मी कुठल्याही जाती धर्माचं काम करताना कुठली जात बघितली नाही, कुठल्या देशातला बघितलं नाही, कुठल्या गावातला बघितलं नाही। जो माझ्या ऑफिसला आला त्याचं मन समाधान आणि येणारा माणूस हा माझा देव म्हणून मी त्याचं काम केलं। त्या देवाची प्रार्थना, त्या देवाची पूजा ह्या पद्धतीने काम केलं, म्हणूनच माझा हा विजय झाला आहे। काँग्रेस पुरस्कृत तुम्ही खरं तर उमेदवार आहात। काँग्रेसचे आणि जे सत्ताधारी आतापर्यंत होते राष्ट्रवादी काँग्रेसची काय परिस्थिती आज पुण्यामध्ये झालेली आहे ती आपण बघितलेली आहे। या परिस्थितीमध्ये काँग्रेसच्या म्हणजे तुमच्या निमित्तानं काँग्रेसला सुद्धा हा खरं तर खूप मोठा विजय म्हणता येईल। मला माननीय मुख्यमंत्री मला त्यांनी एक निरोप दिला होता की तुम्ही आमच्या पक्षात येता का, हे सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे। मी म्हटलं मी प्रयत्न करतो, कारण तुमच्या जे खालची जी लोक आहेत ते मला स्वीकारणार नाहीत। तर त्यांनी मला शब्द दिला होता की आम्ही मुख्यमंत्री बोलतोय, मी काही छोटा माणूस बोलत नाही। पण म्हटलं करा ट्राय, तुम्ही जर मला घेत असाल तर आनंदच आहे, कारण शेवटी माणूस कुठंतरी एक पक्ष त्याला लागतो निवडणूक लढवायची। परंतु त्यांच्या त्या अंतर्गत वादामुळे मला त्यांनी स्वीकारलं नाही। ठीक आहे, मी समजू शकतो। मी म्हटलं आता बघा, मग मी म्हटलं आता निवडणूक लढवायची नाही, पण माझे कार्यकर्ते, माझे नागरिक, तू लढलाच पाहिजे, नाही लढलाच पाहिजे। म्हणजे त्यांची घोषणाच ही होती, आला रे आला कसब्याचा वाघ आला। आणि त्यामुळे मला स्फूर्ती मिळली आणि स्फूर्ती मिळून मी प्रचार केला। 15 दिवसामध्ये मी प्रचार केला। आणि तुम्ही बघितलं असेल की प्रभागामध्ये पैशाचा धूर, चांदी, सोनं, नाणं, करोडो रुपयाची माया आणि सत्ता, पोलीस खातं हे सातत्यानं मला 15 दिवस इतका त्रास दिला, मानसिक त्रास दिला की माझं जगणं मुश्किल केलं। ह्याच्यामध्ये माझ्या मित्राची घरं पाडणे, अनेक काम तुम्ही जर बघितलं तर अनेक माझा अन्याय केला। पण मी म्हटलं परमेश्वर कुठंतरी आहे आणि तो परमेश्वर माझ्यासाठी जागा झाला आणि त्यांनी माझ्या पाठीशी उभा राहिला। आजचा विजय हा माझ्या जनतेचा आहे। नक्कीच भाजपमध्ये येण्यापासून ज्यांनी तुम्हाला रोखलं, ज्यांनी वारंवार सातत्याने विरोध केला, आज त्यांच्याच नाकावर टिचून तुमचा विजय झाला।
ना असं मी नाकावर टिचून बिचून म्हणणार नाही, नाकावर टिचून बिचून म्हणणार नाही. मी कधी कोणाला असं लोक बोलतात ना, मी कधी चॅलेंज देत नाही, कारण सगळे माझे आहेत. मला जे मतं पडली ती सगळी माझ्या लोकांची पडलीत. जे विरोधक होते त्यांनी टाकली, जे विरोधक नव्हते त्यांनी टाकली, आणि त्यांनी माझ्या कामावर प्रेम केलं. मलाही वाटलं नव्हतं की एवढी मला मतं पडतील, कारण समोर पाहिलं तर 10,000 20,000 अशी पैशाची गंगा वाहत होती. आणि त्या गंगेत मी कुठंतरी आपलं कोपऱ्यावर आपलं उभा राहून नमस्कार करतो, घ्या पैसे पण मला एक मत द्या, घ्या पैसे पण मला एक मत द्या. हा पैसा पापाचा आहे, हा तुम्ही घेतलाच पाहिजे, आणि पापाचा पैसा पूर्णपणे उपयोगात पंख्याखाली आला पाहिजे. हा पैसा तुम्हाला काहीतरी आजार घडवल, मी पंख्याखाली सावली देईल. हे मी जनतेला कायम भाषणात सांगितलं की मी सावली देणार आहे, आणि हा पापाचा पैसा तुम्हाला काहीतरी आजार आणल, आणि तो लोकांनी ओळखलं की आजाराचा पैसा आहे, हा घेतला नाही पाहिजे, आणि पंख्याखाली बसून लोकांनी मला मतदान केलं. मी पुणेकरांच्या मनापासून आभारी आहे. भाजपची सगळीकडे लाट असताना आणि आता पुण्यामध्ये पण बघितलं की सगळीकडे भाजपमय खरं तर वातावरण झालेलं आहे. या परिस्थितीमध्ये तुमचा जो विजय झालेला आहे, तर तो विजय तुम्हाला कुठेतरी मोठा वाटतो का? आतापर्यंत म्हणजे याच्याही आधी तुम्ही खरं तर नगरसेवक होतात, पण यावेळी तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आलाय, तर हे कुठेतरी वेगळे पण तुम्हाला वाटतं का? बघा, तुम्हाला मी परत एकदा सांगतो, माझी जनताच माझ्या मागे आहे. म्हणजे ते या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे की लोकांनी माणसं म्हणजे व्यक्तीवर व्यक्ती केंद्रित खरं तर हे मतदान झालेलं आहे. प्रामुख्याने तुम्हाला एक दोन गोष्टी सांगतो. पहिल्यांदा, माझा जो प्रभाग होता त्याचे 2 तुकडे गेले माझ्या प्रभागाचे, आणि 2 प्रभागाचे माझं जो ऑफिस आहे, माझं जे होम पीच आहे, तिकडं 15,000चा वाढ आला, आणि आत्ता जिथं मी निवडणूक लढवली इथं 15,000चा आला. पण मी कार्यकर्त्यांशी बोललो, आता आपल्याला निवडणूक लढवायची नाही, 2 असे तुकडे झालेत, आपण किती पाळायचे लोकांपुढं. पण कार्यकर्ते म्हणले आपण आपल्या होम पीचमध्ये नाही लढायचं, आपल्याला लढायचं 16मध्ये, आणि ते बी गणेश बेटकरांबरोबर लढायचं. आणि मी बी ठरवलं पहिल्या दिवशी की आपल्याला लढायचं ते गणेश बेटकरांबरोबर लढायचं, आलतू फालतू माणसापुढं उभं राहायचं नाही. कारण लढाई चांगल्या माणसाची लढायची, कारण धनशक्ती, सत्ता, पोलीस, आणि पोलिसांनी तर इतका त्रास दिला मला 149च्या नोटीस दिल्या मला, आणि काल बी 149ची नोटीस मला देत होते, पण मी पोचलो नाही. 149ची नोटीस माझ्यासारख्या कार्यकर्त्याला किती अन्याय आहे माझ्यावर. नक्कीच विजय पराजय या सगळ्या गोष्टी निवडणुकीच्या निमित्ताने येतच असतात. तुमचा विजय झालेला आहे. महत्त्वाचा मुद्दा असेल आता पुणेकरांच्या सोयी सुविधांसाठी काय विकासाचा अजेंडा तुम्ही समोर ठेवताय? आतापर्यंत तुमची काही कामं खरं तर जनतेसमोर आलेलीच आहे. या पुढच्या काळात प्रामुख्यानं पुणे शहर हे स्मार्ट शहर होण्यासाठी काय करणार आहे? बघा, मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये होतो, त्यावेळेला स्मार्ट सिटीचा संचालक म्हणून मी त्या ठिकाणी काम केलं. परंतु स्मार्ट सिटी, आमचं म्हणणं स्मार्ट सिटी मंगळवारपेठेत झाली पाहिजे, स्मार्ट सिटी कसब्यात झाली पाहिजे, स्मार्ट सिटी रस्तापेठेत झाली पाहिजे. स्मार्ट सिटी बाणेरमध्ये होऊन का उपयोग आहे? कारण स्मार्ट सिटीमध्ये बाबूराव चांदेने 200 कोटी रुपये खर्च केलेत अंदाजपत्रकातले, आणि तिथं काही शिल्लक काम राहिलं नाही. स्मार्ट सिटी आमच्या मंगळवारपेठेतले झोपडपट्टी आहे, हे ते अशा ठिकाणी स्मार्ट सिटी झाली पाहिजे. तिथल्या नागरिकांचं जीवनमान उंचवण्यासाठी मी काम करणार आहे, आणि ह्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांची मला मदत पाहिजे. खूप खूप पुन्हा एकदा अभिनंदन. खरं तर मतमोजणीच्या संपूर्ण म्हणजे पूर्ण दिवसभर ज्या लढतीची प्रामुख्यानं चर्चा होती ती म्हणजे रवींद्र धंगेकर आणि गणेश बिडकर यांच्यातली लढत. मात्र विजय जो आहे तो रवींद्र धंगेकर यांच्या वाट्याला आलेला आहे, आणि निश्चितच हा विजय जो आहे हा माझ्या जनतेचा आहे, हा माझ्या कार्यकर्त्यांचा आहे असं अपेक्षा त्यांनी खरं तर व्यक्त केलेली आहे. कॅमेरामन किरण काजळेसह अश्विनी जाधव केदारी, साम TV, पुणे.